मी माजी सरपंच नंदूर शेखापूर विष्णुकांत किशनराव पाटील व तथा ग्रामपंचायत सदस्य। आमच्या गावामध्ये मी जवळपास 2 वर्षापासून निवेदन देत आहे। ग्रामपंचायत आम्ही उघड्यावर भरतो तरी शासनाला कुठलीच जाग येत नाही, तरी कृपा करून आम्हाला तात्काळ ग्रामपंचायत मंजूर करून घ्यावं ही आमची विनंती आहे शासनाला। असे मी 2 वर्षापासून निवेदन देत आलो, सीओ मॅडमला दिलो, पालकमंत्र्याला दिलो, आमदार खासदार सर्वांना देत आलो, तरी कोणीही दखल घेत नाही। तरी कृपा करून जे ग्रामपंचायतचं मेन नंदूर जे गावचं जे दुवा आहे, सर्व जे कामं विकास कामं कुठले इथून होतात, मीटिंग घेणं हे ते घेणं, पण तरीही आम्हाला इमारत नसल्यामुळं अक्षरशः पावसाळ्याच्या दिवसामध्ये आम्हाला बाहेर मीटिंग घ्यावं लागते। कामकाज कसं चालतं? कामकाज सध्या आम्ही तात्पुरतं सोय म्हणून ते चिमुकलीच्या अंगणवाडीमध्ये आम्ही त्याला एक दिवशी सुट्टी देऊन आम्ही मीटिंग घेतो। एवढी अन्याय आमच्यावर आहे। या शासनाला कमीत कमी जाग घेऊन ताबडतोब आम्हाला इमारत मंजूर करून द्यावं। आपण पाठपुरावा केला नाही का? आम्ही भरपूर पाठपुरावा केलो, मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन पाठवलो, आमदार खासदार पालकमंत्री सीओ मॅडम BDO या सर्वांना 2 वर्षापर्यंत पासून निवेदन देत आलो आहोत। अजूनही कुठलीही दखल ग्रामपंचायत शासनाने घेतलेली नाही। शासनाला काय मागणी आहे आपली? शासनाला कमीत कमी कसली का होईना आम्हाला छोटी का होईना इमारत देणं आम्हाला गरजेचं आहे तात्काळ। मी अर्जुन गंगाधर चाकोरे, राहणारा नंदूर, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। आमच्या गावामध्ये ग्रामपंचायतसाठी मीटिंगसाठी नाही, आणि मीटिंग घ्यायचं असलं तर आमच्या सरपंच साहेबाला एक दिवस आम्हाला बंद केलं पाहिजे। बंद करून मीटिंग घेतात त्यांना, आणि 2-3 वर्षापासून आमचे सरपंच साहेब फिरतात ग्रामपंचायत, ते अजून काही लागू झाले नाही। अशी आमची विनंती आहे की लवकर लवकर लागू होऊ जावं। धन्यवाद। नमस्कार साहेब, माझे नाव विठ्ठल गंगाराम वाघमारे। माझी आई 15 ऑगस्ट 2023 रोजी वारली होती, आणि त्याच्यानंतर लगेच 17 तारखेला माझे वडील वारले। 2-3 दिवसामध्ये दोघे वारले। त्यांना स्मशानभूमीची जागा नसल्यामुळं ते रोडला स्मशानभूमी करण्यात आली। त्यासाठी आपल्याला गावात स्मशानभूमीचा आज 20 वर्षापासून नाही, त्यासाठी आपल्याला स्मशानभूमीची अत्यंत गरज आहे। त्यासाठी आपल्याला ताबडतोब स्मशानभूमी मंजूर करून देण्यात यावी ही माझी नम्र विनंती आहे।